हा रेल्वे अर्थसंकल्प खऱ्या अर्थानं देशाला विकासाकडे नेणारा आणि माननीय सुरेश प्रभूंचं अभिनंदन केलं पाहिजे की पॉप्युलिस्ट नाही तर प्रॅक्टिकल रेल्वे अर्थसंकल्प त्यांनी सादर केला। रेल्वे पुढच्या खऱ्या समस्या काय आहेत त्या त्यांनी जाणून घेतल्या, त्याची उत्तरं काय आहेत ती त्याच्यामध्ये दिली आणि इतक्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट कशा प्रकारे येईल हे त्यांनी त्याच्यामध्ये दाखवलं। त्यामुळे मला असं वाटतं की गेल्या अनेक वर्षातला अतिशय उत्तम अशा प्रकारचा अर्थसंकल्प या ठिकाणी त्यांनी सादर केलाय। मी सुरेश प्रभूजींचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार देखील मी मानतो की मुंबईकरता MUTP3 जी मुंबईची आवश्यकता आहे 11,500 कोटी रुपयाची योजना ही त्यांनी जाहीर केलेली आहे आणि त्यासोबत आता जे आम्ही जॉईंट व्हेंचर करतोय त्या माध्यमातून आता जो इन्व्हेस्टमेंट पॅटर्न त्यांनी घोषित केला, महाराष्ट्रातल्या विदर्भ असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल किंवा कोकणची कनेक्टिव्हिटी असेल, या सगळ्या कनेक्टिव्हिटी करता मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध होणार आहे आणि जे रेल्वे ट्रॅक वर्षानुवर्ष अर्धवट पडलेले आहेत ते रेल्वे ट्रॅक पूर्ण होतील। सगळ्यात महत्त्वाचा विषय यातला हा आहे की 600 सेक्शन्स त्यांनी असे निवडलेले आहेत की ज्या सेक्शनवर मॅक्सिमम ट्रॅफिक आहे आणि त्या ट्रॅफिकमुळे आज एफिशियन्सी कमी झाली आहे, गाड्यांचा वेग कमी झाला आहे, कार्गोचा वेग कमी झाला आहे आणि त्या ठिकाणी इम्प्रूव्हमेंट झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात एफिशियन्सी वाढेल, वेग वाढेल आणि त्यातनं प्रॉफिटेबिलिटी देखील वाढेल आणि मुळामध्ये पॅसेंजर आणि कार्गोचा जो काही मूवमेंट आहे त्या मूवमेंटमध्ये खूप महत्त्वाचा परिणाम त्याच्यातनं होईल, देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल। त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्राकरता आणि देशाकरता एक खुशखबर घेऊन आलेला हा अर्थसंकल्प आहे। या अर्थसंकल्पाला जर आपण समजून घेतलं तरच आपल्याला समजेल की महाराष्ट्राला काय मिळालंय। पहिली गोष्ट, MUTP2 आता संपत आलाय आणि MUTP2 संपेल त्यानंतर MUTP3 सुरू करू असा जर आपण विचार केला तर आपण वी विल मिस द बस, आपल्याला खूप त्याचा परिणाम सहन करावा लागेल। त्यामुळे ही आवश्यकता होती, जसं MUTP1 संपायच्या आधी MUTP2 आपण सुरू केला तसं MUTP आता ही करेक्ट वेळ आहे MUTP3 सुरू करायची आणि त्यामुळे अतिशय योग्य वेळी MUTP3 आलेला आहे। मला असं वाटतं की याच्यापेक्षा योग्य निर्णयच असू शकत नाही, याचं स्वागत केलं पाहिजे। दुसरं असं आहे, बीडचा रेल्वेचा प्रश्न असेल, यवतमाळ नांदेडचा रेल्वेचा प्रश्न असेल, वर्धा यवतमाळचा रेल्वेचा प्रश्न असेल किंवा कोकणातनं जी कोल्हापूरपर्यंत रेल्वे आणायची आहे याचा प्रश्न असेल, या सगळ्या गोष्टींना त्यांनी एकत्रितपणे ॲड्रेस केला। त्याचा फंडिंग पॅटर्न त्यांनी सांगितला आहे, जे SPV आम्ही तयार करतोय त्या SPVचा फंडिंग पॅटर्न त्यांनी सांगितला आहे। 8.5 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक कशी येईल हे त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे त्याचा प्रत्येक मार्गाचा उल्लेख नसला तरी जे आम्ही प्रायोरिटीज दिल्या होत्या त्या प्रायोरिटीज या फंडिंग पॅटर्नमधून येतात। त्यामुळे जे काम कदाचित पुढचे 50 वर्ष झालं नसतं ते काम आता 3 वर्षामध्ये, 4 वर्षामध्ये किंवा 5 वर्षामध्ये पूर्ण होणार आहे।